बाप्पा यांनी माझे मार्केट डाऊन केलं. नाही सोडून बाबा येऊन देऊ नको. हे बघ बजरंगबली, तू बाहुबली बद्दल काही वाईट बोलायचं नाही. तो आपला पक्का मित्र आहे. पक्का गली गली आवाज चालली जी ओरे बाहुबली. कोण आहे रे बाबा तू आणि असा मागण्यासारखा उड्या का मारतोस? अरे मला नाही, मी श्रीराम भक्त मारुती, ज्याने दाखवली रामाने सीता फाडून आपली छाती. असं कोणी ओळखत नाही तो. आधार कार्ड आहे का तुमच्याकडे? आधार कार्ड. आमचे सर तर आधार कार्ड मुळे मला ऍडमिशन देणार नव्हते. आणि नुसतं आधार कार्ड असं चालत नाही, तर ते व्हॅलिड असलं पाहिजे. एमयू केलं पाहिजे. मिस मॅथ्स नसलं पाहिजे. बाबू हनुमान पहिले आधार कार्ड आण. मोठा असो की लहान, गरीब असो की महान, आधार कार्ड हे असले पाहिजे. समजलं का हनुमान? पहिले आधार कार्ड आण. अरे पण तू इथे कसा आलास? माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्ही बाहुबलीला विसरून आमची जी आरती केली, त्यामुळे आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो आणि तुम्हाला दर्शन देण्यासाठी थेट स्वर्गलोकातून आलो. अरे पण आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर की तू पवन हनुमान आहे. हनुमानजी तर बॉडी बिल्डर होते, पण तू तर जाम बारीक दिसत आहे. एक नंबर सापडच आहे. तुझी आई तुझ्याकडे लक्ष नाही का देत? अगं माझं सोडून दे. माझी आई माझ्या बाबाकडेच तर लक्ष देत नाही. तू फिर मैं किस खेत की मुली. अरे मग तुझी आई असं करते तरी काय? ती कलेक्टर बिल्डर तर नाही ना? हे अजन बालका, माझी आई गृहमंत्री आहे. गृहमंत्री. ती दिवस निघाला की टीव्ही, रात्र झाली की टीव्ही, आणि टीव्हीवर काय झी 24 तास, स्टार प्रवाह, सोनी, सोनी मिक्स, झी मराठी. अरे मग तुझी आई असं बघते तरी काय? माझी आई ये रिश्ता क्या कहलाता है, गुम है किसी के प्यार में, तारक मेहता का उल्टा चष्मा. काही सिरियलचे तर मला नावही माहित नाही. आई टीव्ही बघते, मग तुझे पप्पा नाही का लक्ष देत तुझ्यावर? अरे माझे पप्पा तर सतत मोबाईलवर बसतात. हेडफोन घालून तासंतास गाणी ऐकत बसतात. व्हॉट्सअप आणि फेसबुक चॅटिंग करतात. इकडे मेसेज आला की पाठवला तिकडे. मला लागते खूप भूक, मला लागते खूप भूक, तरी पप्पाचे चालूच असते व्हॉट्सअप आणि फेसबुक. आईचा बसला टीव्ही सोबत में, आईचा बसला टीव्ही सोबत में, पप्पा खेळतात मोबाईलवर खेळ. स्वयंपाकासाठी आईकडे नसतो वेळ, स्वयंपाकासाठी आईकडे नसतो वेळ, माझ्यासाठी आणतात पार्सल वेळ. आई बाबाचे माझ्याकडे लक्ष, त्यामुळे मी असा पक्ष. दोघांचेही माझ्याकडे लक्ष नाही, त्यामुळे मी जाम म्हणजे जामच बारीक झालो. अहो हनुमानजी, तुम्ही म्हणे एका हातावर पर्वत उचलला होता. तुम्ही पर्वत एका हातावर उचलला? बरं ठीक आहे. मग तुम्हाला ही वस्तू दिसत आहे ना, ती वस्तू तुम्ही दोन्ही हातांनी उचलून दाखवा, तेव्हाच तुम्हाला मी हनुमान समजेल. ही एवढी वस्तू, ही तर मी एका क्षणात उचले. जय श्रीराम. अहो हनुमानजी, तुम्ही पर्वत उचलला होता ना, मग इथं छोटीशीच वस्तू आहे. असं काय याच्यात की जी मी उचलू शकत नाही? अरे हा तर मला एक पुस्तक दिसते. हनुमानजी, हे नुसतं पुस्तक नाही, तर हे परिसर अभ्यासाचं पुस्तक आहे. परिसर अभ्यासाचं पुस्तक. तुमच्या स्वर्गलोकातील देवजी जादू करत होते ना, ते सगळे जादू याच पुस्तकात आहे. कसे उडते विमान, कसे उडते विमान, कसा पेट घेतो अग्निबाण, याच पुस्तकात आहे याचे ज्ञान.
आणि हे शिक्षणाची परीक्षेला पण बसले नव्हते आणि एकतर वाटून बाजार क्लासला पण येत नाहीत. अरे पण या ज्ञानाचा आपल्याला काय उपयोग? अरे हेच तर खरं जीवन शिक्षण आहे, ज्याचा तर आपल्याला रोजच्या जीवनात उपयोग होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले की यासाठी शिक्षण घेणे की जीवन जगता येईल सुंदरपणे. नाहीतर मुलगी शिकली शाळेला जरी परिसंपाक करता नाही घरी, काय कामीशी विद्याच्या तुरी कामाविना लागली ती. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात म्हणूनच हुशार आहात. मला सांगा बरं, तुम्ही कोणत्या शाळेचे विद्यार्थी आहात? आम्ही आहोत झेडपीचे विद्यार्थी. गतिशील कृतीशील शिक्षण आमचे शिक्षक आमचे सारथी. आम्ही आहोत झेडपीचे विद्यार्थी. आवडतो आम्हाला शाहरुख खान, सलमान खान. आवडतो आम्हाला शाहरुख खान, सलमान खान. तरी म्हणेल आम्ही जय हनुमान. गुरुजनांचे गायन गुणगान, देशाची वाटवीन आम्ही शान. आम्ही झेडपीचे विद्यार्थी छान. आम्ही झेडपीचे विद्यार्थी छान. आता समजलं का हनुमानजी तुम्हाला आम्ही कोणत्या शाळेचे विद्यार्थी आहोत ते? लात मारू तिथे काढू पाणी आणि आमच्यासारखे हुशार नाही कोणी. अरे तुम्ही तर खूपच हुशार आहात. यू आर सो स्मार्ट अँड टॅलेंट स्टुडंट. You want to see our school? Okay, listen to me. एक आहे छोटासा गाव, एक आहे छोटासा गाव. तेथे आहे एक शाळा, तेथे आहे एक शाळा. तिचा जिल्हा परिषद हे नाव, तिचा जिल्हा परिषद हे नाव. शाळा तशी लहान पण तिची कीर्ती महान. हिनेच घडविले देशाला महापुरुष मानव महान. तुम्ही एवढे वजनदार आणि तडकदार बोलता तर मला तुमची शाळा पाहिजे आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रणाम गुरुवर्य प्रणाम. आपण हा कोणता अवतार धारण केला आहे? आपल्याला रावणासारखी 10 तोंडे कशी, याचा काय अर्थ समजा? हे मारुती राया पडते मी पाया, नको गाऊ माझे गुणगान. माझे कामच आहे ज्ञानदान. माझं एक काम करशील का